हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, मी स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ, मेकअप, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी खूप प्रकारे धडपड करत असतो. खूप काही इन्व्हेस्ट करत असतो, खूप काही पैसे खर्च करत असतो. पण ते पैसे खरंच आपल्या योग्य मार्गाला लागत आहेत का? हे आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या काही ग्रूमिंग टिप्स असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच तुमच्यासाठी रोज अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसण्यासाठी काही ग्रूमिंग आजची ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर चला मंडळी, उशीर न करता लगेचच आजच्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. सो लेट्स स्टार्ट इट. नंबर 1, रिअलिस्टिक आउटफिट्स सिलेक्ट करताना ते रिअलिस्टिक असले पाहिजे, कम्फर्टेबल असले पाहिजे, आपल्या हातामध्ये लगेचच लागले पाहिजे. म्हणजे आपल्या कबर्डमध्ये अशाच गोष्टींना जागा असली पाहिजे की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन कामासाठी आपल्याला ते उपयोगी येत आहेत. आता दैनंदिन म्हणजे कुणी कॉलेजला जात आहे, कुणी युनिव्हर्सिटीला जात आहे, कुणी ऑफिसला जात आहे. तर त्या प्रकारे आपले जे कपड्याचं विभाजन आहे किंवा आपल्या कपड्यांचं जे सेटअप आहे ते असलं पाहिजे. कम्फर्टेबल कपडे कोणकोणते असू शकतात बरं? आपले जे कुर्ता सेट झालं, टी शर्ट झालं, क्रॉप टॉप झालं, जीन्स झाली, फॉर्मल झाले, अशा ज्या कपड्यांना आपण म्हणतो ते आहेत आपले कम्फर्ट झोन, म्हणजेच आपले कम्फर्टेबल क्लोथ्स. प्रत्येक वेळेस आपण ट्रेंडच्या हिशोबाने ट्रेंडला ब्लाइंडली फॉलो केलं नाही पाहिजे. मी तुम्हाला ही एक टिप देणार. कारण की ट्रेंडला जर आपण अत्यंत म्हणजे ब्लाइंडली प्रकारे जर फॉलो केलं ना, तर काही वेळेस आपण ट्रेंडच्या प्रमाणे खूप जास्त कपडे घेऊन घेतो आणि ते कपडे वॉर्डरोबमध्ये तसेच पडून राहतात. सो त्याच्यामुळे ही फॅशनमधली एक मिस्टेक जी आहे ती तुम्ही खरंच अवॉइड केली पाहिजे. नंबर 2, कलर्स चूज करताना कसे करायचे? आता आपल्या कलर्स चूज करताना जसं काही पिंक, स्काय ब्ल्यू असे कलर्स नाही यूज करत. आपण कोणकोणते कलर्स यूज करतो? बीज, ब्लॅक, क्रीम, नंतर व्हाईट झालं आहे, ब्लू झालं आहे, नेव्ही ब्लू झालं आहे. तर असे जे व्हर्सटाईल कलर्स असतात जे आपल्याला एलिगंट आणि डिसेंट लुक प्रोव्हाइड करतात, तर अशा कलर्समध्ये नेहमी इन्व्हेस्ट करायचं. अशाच कलरमध्ये का इन्व्हेस्ट करायचं बरं? आपण जर ऑफिसला जात असू, आपण जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वर्क करत आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे किंवा इंजिनियरमधला IT इंजिनियर आहे, IT सेक्टरमध्ये काम करत आहे, तर अशा ठिकाणी आपण अवॉइड करतो की खूप जास्त चंकी पंकी जे कपडे असतात तर हे अवॉइड केले पाहिजे. त्या जागी चंकी पंकीच्या जागी तुम्ही एक डिसेंट म्हणजे तुम्ही जे व्हर्सटाईल कलर्स आहेत ते बॉटम वेअरसाठी ठेवले पाहिजे आणि जे तुमचे न्यूड कलर्स आहेत थोडेसे किंवा फेंट कलर्स आहेत, पेस्टल कलर्स आहेत, तर त्यामध्ये तुम्ही जे आपलं अपर टॉप असतात म्हणजे कुर्ते असतात, खूप छान क्रॉप टॉप्स असतात, ते यांच्यामध्ये या कलर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे. नंबर 3, बॉटम वेअर. आता बॉटम वेअर चूज करताना जेव्हा आपण कुर्ते सिलेक्ट करतो, तर कुर्त्यांमध्ये आपण लेगिंगसुद्धा घेतो. तर काही वेळेस काय करायचं, लेगिंग थोडीशी आता ऑड टाईपमध्ये झाली, तर लेगिंग सिलेक्ट न करता आपण पलाझोजकडे वळलं पाहिजे. पलाझोसमध्ये पण घेताना बेज, ब्लॅक, क्रीम, व्हाईट अशा कलर्समध्ये घेतला पाहिजे. नंतर जीन्स जर घालत असू आपण, तर जीन्समध्ये आपल्याला सगळ्यात चांगलं म्हणजे वाईड लेंथ झाली आहे, नंतर स्ट्रेट फिट जीन्स झाल्या आहेत, कार्गो पॅन्ट झाल्या आहेत. तर ह्या खूप सुंदर दिसणाऱ्या आणि ट्रेंडीसुद्धा असणाऱ्या जीन्स आहेत. आपण कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असतो तेव्हा आपण फॉर्मल पॅन्टसुद्धा पण यूज करत असतो. तर फॉर्मल पॅन्ट्समध्ये सुद्धा तुम्ही न्यूड, बेज, ब्राऊन, ब्लॅक असे जे कलर्स आहेत ते यूज करू शकता. नंबर 4, ॲक्सेसरीज. मिनिमल ॲक्सेसरी हे आपल्या लुकला खूप जास्त एन्हान्स करत असते. तुम्ही ओव्हर पण नाही करायची आणि अंडरसुद्धा करायची नाही. बट ॲटलिस्ट एवढं लक्षात घ्यायचं की आपलं लुक डिसेंट आणि खूप सुंदर दिसेल, तर यासाठी काही ना काहीतरी मिनिमल ॲक्सेसरीज हे आपण कॅरी केली पाहिजे. तर मिनिमल ॲक्सेसरीजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं बरं? आपले इयरिंग्स नेहमी छोटे आणि हलके वापरायचे. छोटे आणि हलके मध्ये तुम्ही हुप्स यूज करू शकता. तुम्ही पेंडंट्स जसे की आपण म्हणतो स्टड्स झाले, डायमंड स्टड्स, गोल्ड स्टड्स हे जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही वॉचसुद्धा यूज करू शकता. जर आणि स्टुडंट्स असाल तर प्लीज वॉच इज कंपल्सरी, कारण की वॉचशिवाय स्टुडंट वाटत नाही.
नंतर सिंपल ब्रेसलेटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. गळ्यामध्ये एक सिंपलशी चेन आणि पेंडंटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे तर झाले सिंपल ॲक्सेसरीज जे की आपण कंपल्सरी यूज केली पाहिजे. त्यानंतर काय आहे की ते तुम्ही ऑप्शनलमध्ये ठेवू शकता. जसं की नोज रिंग झालं आहे, आपल्या हातातले कडे, ब्रेसलेटशिवाय. ब्रेसलेट कसं नाजूक आणि सिंपल डिसेंट लूक प्रोव्हाइड करतं. बट तुम्हाला जर ब्रेसलेट नाही घालायचं, तुम्हाला जर कडे आवडत असेल तर तुम्ही कडेसुद्धा यूज करू शकता. बोटांमध्ये रिंगसुद्धा यूज करू शकता. नंबर 5, आपले जे हे नेल्स आहेत, हे ट्रिम आणि हायजीन मेंटेन करणं या नेल्सची खूप गरज असते. कारण जर याच्यामध्ये जर कचरा निर्माण झाला तर हे आपल्या खाण्याथ्रू आपल्या पोटामध्ये जातात आणि बॅक्टेरिया डेव्हलप होतात. तर त्यामुळे आपल्या नेल्स आणि नेल्सची हायजीन या दोन्हीकडे लक्ष द्यायचं. आपली जी नेल्स आहेत ते वेळोवेळी ट्रिम करायचे आणि सुंदर प्रकारे एक छानशी नेलपेंटसुद्धा त्यांना यूज करायची. आपल्या नेल्ससाठी जे आपण कलर्स यूज करतो, ज्यांना आपण नेलपेंट म्हणतो, तर त्या कुठल्या कलरच्या यूज करायच्या. आपण जर ऑफिससाठी जात असो, IT सेक्टरमध्ये कामाला असो, कॉर्पोरेटमध्ये कामाला असो, तर आपण मोस्टली जे न्यूड कलर्स आहेत ते यूज केले पाहिजे. जसे की ब्राऊन शेड झालं, क्रीम शेड झालं, ब्लॅक शेड, व्हाईट शेड असे झाले. तर इथे पेस्टल कलर्सचा यूज करायचा आपण. आणि प्रत्येकाला कंपल्सरी नाही आहे की त्यांनी नेलपेंट यूज केलीच पाहिजे. बट हां, तुम्ही जर यूज करत असाल तर वेल अँड गुड. नंबर 6, सगळ्यात मेन म्हणजे आपले जे हँड्स आहे, आपल्या ह्या हँड्सकडं सगळ्यांचं लक्ष जात असतं. तर हे हँड्स आपले ड्राय जर दिसले तर ते खूप वाईट दिसतात, खूप घाणेरडे दिसतात. तर यासाठी त्यांना हायड्रेशन प्रोव्हाइड करणं हे सगळ्यात मस्ट आहे. त्यासाठी तुम्ही एखादं चांगलं बॉडी लोशन किंवा हँड क्रीम या 2पैकी तुम्ही काहीही यूज करू शकता. नंबर 7 म्हणजे स्किन केअर. स्किन केअर हे केलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे तुमच्या रुटीनमध्ये. म्हणजे तुम्हाला जास्त मेकअपची कधीच गरज पडणार नाही. तुमचं स्किन केअर जर तगडं असेल ना, तर मेकअपची काहीही गरज राहणार नाही. सिंपल तुम्ही लिपस्टिक आणि काजळ लावलं तरीही तुमचं काम चालतं. स्किन केअरमध्ये तुम्ही CTSM हे रोज केलं पाहिजे. तुमचे जे कन्सर्न्स आहेत त्यानुसार ट्रीटमेंट म्हणजे सिरम यूज केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. हे तुम्ही घरी असतात तेव्हासुद्धा यूज करायचं आणि बाहेर असतात तेव्हासुद्धा यूज करायचं. आणि तुम्ही जर बाहेर जास्त वेळासाठी जात असाल तर सनस्क्रीन स्टिक्स तुमच्याजवळ असली पाहिजे. सनस्क्रीन स्टिकने रिॲप्लिकेशन करणं खूप सोपं होऊन जातं. त्यामुळे आपल्या बॅगमध्ये सनस्क्रीन स्टिक असणं हे सगळ्यात मस्ट आहे. नंबर 8, मिनिमल मेकअप. तुम्ही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला खूप मोठा मेकअप करण्याची गरज नाही आहे. बट हां, मिनिमल मेकअप लूक तुम्ही कॅरी करू शकता. जसं मिनिमल मेकअप लुकमध्ये तुम्ही जस्ट बेससाठी BB क्रीम किंवा CC क्रीम, टिंटेड मॉइश्चरायझर किंवा टिंटेड सनस्क्रीन या 4 गोष्टींमधून कुठलीही एक गोष्ट ॲज अ बेस म्हणून यूज करायची किंवा मग तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता. देन आयब्रो सेट आणि आयवर थोडंसं लक्ष द्यायचं. कारण की एक आयब्रो, आय आणि आपले लिप्स यावरती लोकांची जी नजर आहे ती थोडी जास्त पडत असतं आपल्या चेहऱ्यावरच्या ऑल ओव्हर फेसमध्ये. तर त्यामुळे हे जे की पॉईंट्स आहेत जसं की आयब्रो, आय आणि लिप्स. तर लिप्ससाठी एक छानशी लिपस्टिक यूज करायची जी की न्यूड कलरमध्ये असली पाहिजे. जास्त चटकपटक पण नाही यूज करायची. नंतर आयमध्ये आय मेकअपसाठी काजळ किंवा आयलायनर तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असाल या 2पैकी आणि मस्कारा तुम्ही यूज करू शकता. नंबर 9, फ्रेग्रन्स. फ्रेग्रन्समध्ये तुम्ही बॉडी मिस्ट किंवा परफ्यूम किंवा डिओड्रंट या 3पैकी काहीही यूज करू शकता. कारण काय होतं ना, आपण जेव्हा बाहेर राहतो तेव्हा आपलं शरीर जे आहे, आपली बॉडी जी आहे ती स्वेटी व्हायला लागते. कारण आपण थोडंसं सनमध्ये जातो. सन एक्सपोजरमुळे आपल्याला स्वेट होतो. ऑइली स्किनवाल्यांना यांचा जरा जास्तच प्रॉब्लेम होतो. तर जेव्हा आपण पब्लिकमध्ये असतो तेव्हा आपण कॉन्फिडेंट फील करायला पाहिजे. तर त्यासाठी आपण फ्रेग्रन्स आणि चांगल्या क्वालिटीचा फ्रेग्रन्स यूज करणं हा सगळ्यात मस्ट आहे. सो आय होप की तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारचं जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करायला विसरायचं नाही. म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओज अपलोड करील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही माझी व्हिडिओ मिस करणार नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.